तर हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कडक असं चांगलं ऊन झालं आहे आणि आम्ही निघलोत बाहेर, कारण की आजचा दिवस फक्त आणि फक्त आहे आमच्या झाडांसाठी आणि आम्ही लागलेलो आहोत तयारीला. पावसाळा सुरू होणार आहे, त्याच्यामुळं पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आम्ही काय काय तयारी करतोय तर दाखवते तुम्हाला, म्हणजे झाडांचा मेंटेनन्स आम्ही कसा करतोय. तर आज स्पेशली दाजी पण घरी आहेत, स्पेशल झाडांचा मेंटेनन्स करून घेण्यासाठी घरी थांबलेत. कारण की त्यांना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, झाडं म्हटलं की म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच लय आवड आहे, त्याच्यामुळे आज स्पेशल टाइम देऊन घरी थांबलेत पहा आणि सगळं करून घेत आहेत काम. आता एवढं हे करायला पटपट पटपट असे 3 माळी लावले तर ते आता सगळं मस्त अशी कटिंग वगैरे सगळं करणार आहे ना. हे बघ याला कटिंग केल्यामुळं नाही बाळा, कच्चे आहेत. तर तसं 2 ते 3 महिने मिळून आमचं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी जसं सांगितलं होतं की झाडांची मशागत आम्ही कशी करतो, म्हणजे एवढे नारळाचे झाडं आहेत तर त्याची मशागत म्हणजे काय काय खतं वगैरे काय काय टाकतो. आणि 2-3 महिने मिळून आता 2 महिने झालेच होते आणि आता थोड्या दिवसात पावसाळा सुरू होईल म्हटल्यानंतर मग आज आजींनी घरी थांबून आता हे सगळं करून घेता येते. तर हे पहा, सगळं झाडांची साईडची कटिंग सुद्धा केली. तर इकडे बघा, ह्या लाईनीला बी ही लाईन आता झाली, सकाळपासून लागलेत ते कामाला. तर हे झाडांमधलं सगळं असं कचरा वगैरे हे सगळे डेथ झालेली पानं, म्हणजे हे 2च महिने झाले पूर्ण सफाई केलेलं. तर बघा कशी सफाई केली, छान केली त्यांनी, आळे वगैरे सगळे व्यवस्थित करून. पुन्हा परत कटिंग वगैरे झाडांची साईडची कटिंग. हा त्या दिवशी पण जसं हे अनवॉन्टेड व्हेजिटेबल ग्रोथ आहे तुझे हे नाही का असं. हा हे वाढलं ना पावसाळ्यामध्ये खूप मोठं होतं, त्यामुळे मग झाडाला ते पूर्ण ते झाडाचे खतं वगैरे तेच खातात, झाडाची ग्रोथ नाही होत. याला काढायचं का नाही आपण, नको ना अजून लगेच एखादा दबतोय का बघा बरं, काढून ठेवायला. नाही हे उन्हामुळे लाल झाले बरोबर. अरे हे तर जमिनीवर टेकले, त्याला काढायला पाहिजे. वरती टांगा ना ते असं. बघा आता हे झाड इतकं लावलंय ना कैऱ्यांनी, तिकडच्या साईडचं. मामा याला थोडं वरती बांधा असा. झाला का उन्हाने, तरी तिकडच्या साईडच्या बऱ्याच तोडल्या, तोडू नको, कच्च्या होत्या तेव्हाच. आता हे सगळं वाकलंय. पाणी लागला चढायची म्हणून. आता नको तोडू. असं ना, हे 2 महिन्यापासून का नाही काढलं म्हणजे दिसायला लागतं. जर आपण त्याला कायम काढत राहिलं तर दिसणार नाही, मग पावसाळ्याच्या अगोदर काढणं खूप जरुरीचं असतं. आता हे अंजीर आहे नाही इकडे, अंजीर का नाही तोडत आपण, हे पण मग याला ते किडे मकोडे पक्षी सगळे खातात, त्यांचे फोटो काढतात. त्यामुळं एका अंजीरने आपल्याला काय होईल हे पाहता इकडे नेरेत मी पिकलेले थोडी 2-3च सोडले होते निंगळ्यांना, बाकी 2-3 सोडत जातात ना. नाही, 1-2 सोडत असतो, 2-3. हे बघ, हे रत्नागिरी हापूस. हे किती वर्षात आलं याला फळ? 3ऱ्या वर्षी. 3ऱ्या वर्षी लगेच फळ आले. सगळ्याच आंब्यांना आले ते 3ऱ्या वर्षात फळ. आणि फळ पण भरपूर आहे, असं नाही की थोडं. चांगली बऱ्याचशा कैरी आल्यात, फक्त मधल्याला मला वाटतं नाही आल्या, बाकी सगळ्याला कैरी आलेल्या आहेत. पण पडली इकडे एक किडी गेली, ती पिकली पण घडच गेलाय वाटतं ना पलीकडं. आता हे काढायचं कसं, कंपाऊंडच्या पलीकडून काढायचं. त्याला पिकले ना ते पक्षी खातील त्याला सर्व. ते पक्षी खातील सगळे, त्यांना कमीत कमी 3 महिने जातात तेवढं खायला. 3 महिने नाही पण 2 महिने तरी खातात ते पिकले. चिमण्या किती आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे. हे बघ, हा पण पिकायला लागला. तर आजचा दिवस फक्त होता झाडांसाठी. तर एक संध्याकाळचे 5 ते 6 वाजेपर्यंत सगळे झाडं अगदी टवटवीत कटिंग सहित सुंदर आळे वगैरे सगळं स्वच्छ करून होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला आतुरता लागते सगळ्यांना की पाऊस कधी होईल, पाऊस कधी होईल, पाऊस कधी होईल. कारण मग हे सगळं मेंटेनन्स केला की मग एक फक्त वाट पाहत असतो फक्त पावसाचीच. आणि एकदा पाऊस पडला की अगदी हिरवीगार सगळे झाडं होतात आणि आम्हाला सगळ्यांना स्पेशली खूप आनंद होतो पाऊस पडल्याच्या नंतर. कारण की हेच आम्हाला आनंद देतात सगळे. कारण सगळी म्हणजे सकाळी उठल्यानंतर सगळं फ्रेश वातावरण, हे झाडं आणि निसर्गच आपल्याला एक प्रकारचा सगळा आनंद देत असतो. आणि आम्हाला तर स्पेशली आमची झाडं तर खूपच देतात.
तर हे पहा बाहेरून उन्हातून आलो आणि इकडून ही सगळी पार्टी बघा कैऱ्यांवर तुटून पडलीये. कैरी तोडून आणली त्या आंब्याची, तुम्हाला जो आंबा दाखवला होता तो. आणि मी सुद्धा खाते, एवढी गोड आहे ना काय सांगायचं, अगदी खोबऱ्यासारखीच. सगळे किती गोड असतं. चला आपण त्याचं लोणचं बनवू. अरे लोणचं बनवलं बाळा आपण, आता किती लोणचं बनवतं. बनवायचंय आपल्याला, गोड लोणचं बनवायचंय. पण आपलं थांबा आता खालच्या घरच्या आंब्याचं तोडून आणू आपण आंबा, है ना. कैरी इतकी गोड आहे की सगळे आवडीने खातात, है ना. आपल्या घरी लोणचं नव्हतं, मला सापडलंच नाही. असं का, तुला सापडलं नाही, तू कधी लोणचं खातो का. तर मग छान अशी झाडांची कटिंग वगैरे झाली आणि 12-12:30 वाजले. तर मग आम्ही सगळे घरात आलो आणि मग स्वयंपाकाची तयारी. तर आज संडे होता, त्यामुळे मग स्पेशल होती आज चिकन बिर्याणी लंचमध्ये आणि रायता, कारण थोडंसं सिम्पलच आज बनवूयात म्हटलं. तर जेव्हा पण जास्त कांदे टोमॅटो कापायचे असतील तर त्यावेळेस ही मशीन खूप कामं येते आपल्याला किचनमध्ये असल्याने. जास्त क्वांटिटीमध्ये कांदा वगैरे कापायचं म्हटलं की डोळ्यातनं पाणी येतो आणि वेळसुद्धा खूप लागतो. आणि त्यातली त्यात बारीक कट करायचं म्हटलं ना तर खूप टाईम लागतो. त्यामुळे मग हे असं एखादं आपण मशीन किचनमध्ये ठेवली की पटपट असा आपला कांदा टोमॅटो गाजर पुन्हा काकडी असं बरंच ह्याने सगळं कट होतं आणि छान आहे, स्ट्रॉंग आहे. याच्या अगोदर पण माझ्याकडे एक होती, पण ती वर्षभरात खराब झाली. म्हणजे याचं साईडला जे स्क्रू असतात ना तेच तुटले. तर ही मोस्टली ना प्लास्टिकचीच येते. फक्त यामध्ये ना आपल्याला कांदा अर्धा करून टाकावा लागतो आणि टोमॅटो पण पहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेत आणि आता कट करून घेत आहे. तर प्लास्टिकच्या आल्याने काय होतं की जास्त दिवस म्हणजे टिकायला अगोदर जी होती ना ती थोडे दिवसच टिकली, वर्षभरात ती खराब झाली. आणि ही जी आता आणली होती आम्ही काढलीच नाही. 1-2 कांदे कापायचे असले ना की खूप कंटाळा येतो, मग ते सफाईला पण थोडासा टेन्शनच आहे. त्याच्यामुळे मग आम्ही काढत नाही रेग्युलर भाज्यांना. पण ज्यावेळेस असं जास्त कुणी पाहुणे वगैरे यायचे असले किंवा घरामध्ये जास्त काही स्वयंपाक असला तर त्यावेळेस मग नक्कीच काढतो ही मशीन आम्ही कट करण्यासाठी. तर आता बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई याची लिंक द्या. तर ही काही ऑनलाईन घेतलेली नाही, ही मिस्टरांनी शॉपमधनंच आणली. आता जागरणाच्या वेळेस खरेदी करायला गेलते मोठी शेगडी आणि कढई, तर त्यांना तिथं ही आवडलं. म्हणजे पहिलं आमचं तुटलं होतं त्यामुळे मग ते घेऊन आले एक. तर छान आहे, किचनमध्ये असं एक ठेवल्याने आपली कामं झटपट होतात आणि आपला वेळही वाचतो. तर छान असा बारीक कांदा आणि टोमॅटो कट झालाय. तर पाहूयात बिर्याणीला काय काय लागतं. तर मीडियम साईजचे इथे मी 5 कांदे घेतले होते, मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतले होते, म्हणजे मोठी साईज होती टोमॅटोची. त्यानंतर इथं घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर अशीच आबडदोबडच पेस्ट मिक्सरमधून काढलेली आहे, जास्त काही पाणी वगैरे टाकून बारीक केलेलं नाही. त्यानंतर इथं 2 मोठे चमचाभर दही घेतलाय, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर गरम मसाल्यामध्ये शहाजिरा, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, जायपत्री, पुन्हा लवंग मिरी असा सगळा मसाला घेतलेला आहे, जो गरम मसाला असतो तो. आणि तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे. 1 चमचाभर फक्त इथं चिकन मसाला घेतलेला आहे, कारण मी हिरव्या मिरचीचा वापर जास्त केला आहे इथं जी बारीक पेस्ट केली त्यामध्ये. तर विदाऊट मसाले नाही, अशा या पद्धतीने एकदा बिर्याणी ट्राय करून पहा, खूप झटपट होते. कुकरमध्ये आपल्याला जास्त म्हणजे घाईच्या वेळेला कधी दम बिर्याणी वगैरे बनवायला फार टाईम लागतो. तर मग 5 ते 10 मिनिटात ही बिर्याणी रेडी होते, अगदी झटपट, बिलकुल वेळ लागत नाही. तर सगळे मसाले तेलामध्ये थोडेसे मी फ्राय करून घेते. तर बऱ्याचशा मैत्रिणी अशा पद्धतीने करतही असताल, तर ज्या नसतील करत तर एकदा नक्की ट्राय करा. तर मसाले थोडेसे भाजले की सगळा कांदा यामध्ये मी टाकून घेते आणि कांदा थोडासा छान असा परतवला की मग आपल्याला बाकीचं ॲड करायचं इथे. तर इथं पहा कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. तर ज्यावेळेस पण मला घाई असते ना त्यावेळेस मी अशा पद्धतीची बिर्याणी बनवत असते. तर घरात सगळ्यांना आवडते, थोडीशी सिंपल, पण काय होतं गरम मसाल्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ना ती बिर्याणीमध्ये उतरते. जर आपण मार्केटचे जे पॅकेटचे मसाले वगैरे जास्त टाकले ना की ती जास्त म्हणजे अशी जास्त मसाला किंवा मग जास्त असं थोडासा जास्त मसाला असलेल्या बिर्याणीच किंवा मग भाज्या जास्त आपल्याने खाल्ल्या जात नाही, थोडंसं खाल्लं की नको वाटतं. पण ही हिरव्या मिरचीतली बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. आता तो चिकन मसाला जो मी 1 चमचाभर काढलेला आहे ना तो सुद्धा फक्त नावाला स्मेलसाठी, नाहीतर तो नाही टाकला तरी चालेल. तर इथं अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा छान अशी परतली आहे आपली, आणि म्हणजे कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची, नाहीतर मग थोडासा वेगळा वास येतो बिर्याणीचा. आणि लगेच मी टोमॅटो ॲड केले. तर टोमॅटो ॲड केले की लगेच मीठ ॲड करायचं, जेणेकरून टोमॅटो आपलं पटकन सॉफ्ट होईल असं. आणि लगेच यामध्ये मी 1 चमचा फक्त चिकन मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा, बाकी काहीही नाही. हळद थोडीशी ॲड करायची, बाकी दुसरे कोणतेच मसाले या बिर्याणीमध्ये टाकत नाही मी, अशी सिंपल पद्धतीने करते. तर खूप मस्त लागते टेस्टसुद्धा. आणि मेन मीन्स ना ही बिर्याणी मी आज करणार आहे इंद्रायणी तांदळाची. तर हो, इंद्रायणी तांदळाची म्हणजे बिर्याणी तर सगळ्यांनाच माहीत आहे सुट्टी असते, म्हणजे एक तांदूळ वेगळा. पण इंद्रायणी तांदळाची बिर्याणी ना स्पेशली घरात मला आणि यांना खूप आवडते, स्वातीला पण, कारण त्याचा वास आहे ना खूप छान येतो. तसं तर वरण भातासाठी इंद्रायणी तांदूळ आहे, किंवा मग आपल्याला थोडीशी ओली खिचडी पाहिजे असली तर
ती सुद्धा छान होते. पण बिर्याणी इंद्रायणीची ज्यांना चिकट भात खायला आवडतो ना त्यांनी एकदा करून पहा, खूप छान टेस्ट लागते. त्यानंतर इथं दही टाकले, थोडीशी हळद टाकली आणि पुन्हा तेल सुटूपर्यंत ना हे सगळे मसाले मी परतून घेणार आहे. जोपर्यंत यातलं सगळं तेल रिलीज होत नाही ना तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं, नाहीतर आपल्या बिर्याणीला टेस्ट येत नाही. तर इथं पाहू शकता छान असं तेल सुटले आपल्या मसाल्याला. आणि याच मसाल्यामध्ये व्हेज बिर्याणी सुद्धा आपण बनवू शकतो, असं नाही की चिकन बिर्याणीज किंवा नॉन व्हेज बिर्याणीज बनवू शकतो, नाही, अंडा बिर्याणी सुद्धा बनवू शकतो याच मसाल्यामध्ये. तर इथे चिकनला ना एक शिट्टी लावून घेतलं होतं मी हळद मीठ आणि आलं लसणाची पेस्टमध्ये. त्यानंतर हे सूप ना मी ग्लासाने याच्यामध्ये मोजून टाकत आहे, कारण काय होतं ग्लासाने मोजून टाकलं ना की कुठलाही तांदूळ आपण बिर्याणी बनवली कुठलाही तांदूळ यूज करून तर ते प्रमाण एकदम चांगलं होतं आणि बिर्याणी आपली सुटसुटीत होती. तर इथं माझी थोडीशी ओलसर होणारच आहे, कारण मी इंद्रायणी तांदूळ यूज करत आहे. तर काय आहे ना जितकं तांदूळ असतं ना त्याच्या डबल आपल्याला पाणी टाकावं लागते बिर्याणीमध्ये किंवा म्हणा किंवा पुलावामध्ये म्हणा किंवा नॉर्मल जो राईस असतो त्यामध्ये सुद्धा म्हटलं तरी चालेल. तर यांनी काय होतं की बिर्याणी सुटसुटीत होते. तर मी जवळजवळ 5 ग्लास पाणी टाकून घेतलं, म्हणजे 3 ग्लास चिकनचं सूप निघलं आणि वरचे जे 2 ग्लास होते ते मी नॉर्मल जे पाणी होतं घरातलं ते टाकलं कोमट करून. तर हा पहा, हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि हा आता वॉश करून मी याच्यामध्ये टाकलाय सगळा. पाणी छान असं उकळला आपला सगळा मसाला, इथं पाहू शकता. उकळल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये तांदूळ आणि चिकनचे पीस मी जे हाफ बॉईल केले होते ते सगळे टाकून दिले. तर आणि आता मंद गॅसवरती ना मी बिर्याणी शिजू देणार आहे. वरती थोडंसं पाणी वाटीमध्ये ठेवलंय. काय होतं कुकरमध्ये बिर्याणी असली की ती स्टीमवर शिजते, वाफेवर शिजते आतल्यात, पण अशी पातेल्यात करायची म्हटलं आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये तर कधी कधी पाण्याचा शिपका थोडासा मारावा लागतो. तर मग एक्स्ट्रा वेगळं पाणी गरम करायची गरज नाही, त्यावरतीच मी पाणी ठेवलं होतं वाटीमध्ये आणि ते छान गरमही झालं आणि मला मध्ये थोडंसं टाकावंही लागलं, जेणेकरून काय होतं खाली बिर्याणी लागत नाही. तर इथं पाहू शकता छान अशी मस्त बिर्याणी सिंपल तयार झालेली आहे. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं मी काय काय घेतलेलं आहे तर 1 चमचाभर घेतले लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनिया पावडर आणि 1.5 चमचा चिकन मसाला. त्यानंतर इथं आहे आलं लसूण, खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्याची पेस्ट मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ही पेस्ट. आणि कोथिंबीरच्या काड्या भरपूर टाकल्या ना की चिकनला छान अशी टेस्ट येते. तर तो मसाला सगळा आता मी छान असं परतून घेते तेलामध्ये आणि मग नंतर आपले जे स्पायसेस आहेत जे मसाले ते ॲड करणार आहे. बाकी दुसऱ्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही मी, आज सिंपल असा रस्सा बनवणार आहे. तर याला काळा मसालाचा रस्सा असं म्हणता येणार नाही, लाल रस्सा म्हणलं तरी चालेल. फक्त हे आलू लसण आणि खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्याची पेस्ट आहे ना चांगली परतून घ्यायची, अगदी म्हणजे कच्चा वास जाईपर्यंत, नाहीतर मग टेस्ट थोडीशी वेगळी लागते लसणाची आणि मग आल्याची. तर छान असं परतलं की यामध्ये बाकीचे मसाले ॲड करते आता मी. तर मसाले ॲड केल्याच्या नंतर सुद्धा ना अर्धा मिनटं मी पुन्हा परतून दिले. फोडणीमध्येच कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, जेणेकरून कोथिंबीरीचा रंग ना थोडासा मेंटेन राहतो भाजी झाली तरी सुद्धा. आणि यामध्ये आता थोडंसं सूप आणि चिकनचे पीस टाकून देते मी. तर खूप सिंपल आहे अशा पद्धतीची भाजी, पटकन होते, झटकीपट. काही एक्स्ट्रा मसाले किंवा वाटण घाटण थोड्या क्वांटिटीमध्ये जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने ट्राय करू शकता. तर या इथे पहा तुम्ही चिकन बिर्याणी थंड झाल्याच्या नंतर सुद्धा, म्हणजे सुट्टी झाली आहे इंद्रायणी तांदूळ असून सुद्धा, पण थोडीशी चिकट आहे कारण हा तांदूळ थोडासा चिकटच असतो. पण खरंच इंद्रायणी तांदळाची बिर्याणी खूप छान लागते. ज्यांना चिकट भात खायला आवडतो त्यांनी एकदा नक्की ट्राय करा. खूप याचा जे रिअल याची जी स्मेल असते ना त्यामुळे खूप छान ही बिर्याणी होते. तर दुपारचं परत कडकडीत ऊन झाले आणि या भैया लोकांनी सगळ्यांनी 3 जण जे माळी बोलवले होते त्यांनी मस्त रस्ता साफ करून घेतला. उद्या सकाळचं माझं काम वाचवलं. तर रस्त्यावर मगाशी पाहिलंच किती सगळं त्यांनी, म्हणजे आळ्यांची पण साफसफाई बघा किती छान केली त्यांनी. तर आता 2-3 महिने काही टेन्शन राहणार नाही. तर यांना ना मी पाणी आणि कळशीभर पाणी आणि सरबत घेऊन आले होते. तर कसं उन्हाचं थंड काहीतरी खाल्लं की बरं वाटतं, काम करायला पण मूड येतो. आणि दुपारी आता आमच्या इथं सगळे बघा दुपारचं वातावरण आमच्या घरी कसं असते तुम्हाला दाखवते. रुद्रशेठ हा पण चाललाय टीव्ही दिवसभर. आता सुट्ट्यांचं म्हणजे हे चालू आहे, सुट्ट्या चालू आहेत स्कूलला, त्याच्यामुळं टीव्ही तर दिवसभर चालूच असतो आमचा, त्यात काही डाऊट नाही. आणि ताईच आहे बघा बसली तरी पण काही ना काही करतीच आहे. तर हा करतोय अभ्यास. काय करतोय रे? ट्रिग्नोमेट्रीचा. तर याला ते 2 जण एवढे त्रास देतात ना. आता तरी हा इकडे बसलाय, रूमचा दरवाजा लावलाय आणि शांत बसलाय. तर जरा आले ना एवढे त्रास देतात ना, त्याच्या डोक्यावर नाचतात, अंगावरती नाचतात. ते बघा आलं काहीतरी झालं आणि लागलाय रडायला. काय झालं आता? हा हा भीमचं कार्टून यांचं चॉईस असती. हा ठीक आहे, याला एक कार्टून पाहिजे असतं आणि त्याला एक कार्टून पाहिजे असतं. चल लावून देते.
तर रडून रडून शांत केलाय आणि इथं बसलाय आता. तर यांचं चला चालूच राहील. त्या अगोदर पाहू की तुमच्या 2-3 वेळेस कमेंट्स आल्या की ताई म्हणजे डायनिंग टेबलचे जे आमचे चेअर आहेत तर त्याचे कव्हर विषयी सांगा की नेमकं तुम्ही केल्यात की विकत आणल्यात. तर ताई सांग. हे पहा अशा पद्धतीचे कव्हर आहेत. याचा जो कपडा आहे तो असा स्ट्रेचेबल आहे आणि हे आम्ही दुकानात घेतले, स्टिच वगैरे केलेले नाही. त्याला सगळं साईड इलास्टिक आहे आणि ऑनलाईन सुद्धा घेतलेले नाही. तर भरपूर असे शोधले आम्हाला पण मला अशी काही प्रिंट मिळाली नाही. थोडेसे वेगळे आम्हाला लुक मध्ये पाहिजे होते. तर 2-3 दुकानात पाहिले. फायनली म्हटलं चला हा कलर थोडासा आपल्या फर्निचरशी मॅच होतोय तर मग तो आम्ही घेतला. त्याला कडाने इलेक्ट्रिक असल्यामुळे खूप इझी बसतं. म्हणजे घालायलाही सोपं आणि फिट बसतं असं वाटत नाही काही. आणि खूप छान आहे नाही का. तशा मुलं एवढे मळवतात ना तर असं एक 8 दिवसाला धुवायला काढली का मस्त निघतात. कलर आहे चेअरचा त्याच्यामुळे मग फार खराब होत होत्या. तर मग लगेच आम्ही ही घाई केली क्लॉथ कव्हर लावायची. मार्केटमधून जाऊन आणले आणि लावून टाकले. मधनं एक खराब झालेले वाटलं की काढून वॉश केले तरी चालतात पण चांगले आहे. आपले चेअर सेफ राहतात. डाग चेअरला लागले की आपल्याला पर्यायच नसतो मग काय करावं काय नाही. आणि काही काही डाग इतके स्ट्रॉंग असतात की ते पुसून पण जात नाही आणि मग आपली चेअर खराब होते. तर त्यामुळे मग आता हे असे बसवले आम्ही. तर मला वाटतं हे 1400 रुपयाची 6 होते स्वाती. 1600 रुपयाची 6 ते म्हटले होते पण बार्गेनिंग करून आम्ही 1400 रुपयामध्ये 6 हे कव्हर आम्हाला बसलेले आहेत. आणि शॉप मधून इथं कापड बाजारातून घेतलेले आहेत अहमदनगर मधनं. तर सिंपल जे बेडशीट पुन्हा सोफा कव्हर त्याचे शॉप असतात ना तर त्या दुकानात तुम्ही विचारलं ना हँडलूमच्या की डायनिंग टेबलचा आम्हाला कव्हर चेअरचे कव्हर तर तिथे ते बरोबर दाखवतात. वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असतात. तर ही सगळी तयारी आहे ना बरीचशी तयारी आम्ही इथं राहायला याच्या अगोदरच केली. जसं की घराचं काम कम्प्लीट होत आलं आणि लगेच आम्ही झाडांपासनं ह्या अशा छोट्या मोठ्या वस्तू फ्रीज घरातल्या इलेक्ट्रॉनिक ज्या पण वस्तू आहेत सगळं अगोदर आणून सेट केलं होतं आम्ही. आणि घराचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर 1 महिना म्हणजे पूर्ण व्हायच्या आधी पूर्ण झालं होतं. थोडंसं आम्हाला राहायला यायच्या अगोदर 1 महिना आम्ही छोटीतली छोटी गोष्ट इथं आणून अरेंज केली. कारण काय असतं घरामध्ये राहायला यायच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी होतात. एकदा राहायला आलं की आपण म्हणतो मग जाऊ दे नंतर बघा. आता आमच्या देवघरातलं झुंबर त्यावेळेस आम्ही बरंच पाहिलं पण आम्हाला काय म्हणावं असं मिळालं नाही. आम्हाला छोटं पाहिजे होतं आणि मग म्हटलं चला नंतर घेऊयात. तर मग ते आतापर्यंत तसंच राहिलं. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं नाही आणि तो पॉईंट घेतलेला आणखी तसाच उघडा पडलाय आणि तसं मिळालं पण नाही आम्हाला. म्हणजे आपण राहायला याच्या अगोदर ज्या गोष्टी होतात ना ते राहायला आल्याच्या नंतर आपण थोडंसं ते निग्लेक्ट करतो कानामागे टाकतो. तर मग आता त्यानंतर सोफ्याच्या कव्हर बद्दल सुद्धा विचारलं होतं की ते सोफ्याचे कव्हर तुम्ही कुठनं घेतले सांगा. तर ते नगरमधनच घेतलेले होते. अहमदनगर मध्ये कापड बाजारात एक शॉप आहे तिथून आम्ही घेतले होते. ऑनलाईन वगैरे काही घेतलेले नाही. प्रॉपर हँडलूमचं जे शॉप असतं तिथे जाऊन घेतले. एका ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही स्टिच केलेत का. तर नाही स्टिच वगैरे केलेले नाही. डायरेक्ट अखंड तो असा तागा टाईप असतं आणि आपण आपल्या सोफ्याची जी साईज आहे ते मेजर करून न्यायचं टेपनी आणि सांगायचं त्यांना की इतकं द्या आम्हाला. तर सिंगल तुम्हाला दाखवते मी कसं आहे ते. अशा पद्धतीचे कव्हर आहेत. ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेस आम्ही मेजर करून नेलं सोफ्याची साईज सगळी म्हणजे L पासून तिथे पूर्ण नेली. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर आम्ही एक एक्स्ट्रा आणलं जेणेकरून कमी पडायला नको. त्या कोपऱ्यात जसं की फोल्ड येतं ना असं एकावरती एक ते 2 वेगळे आहेत कोपऱ्यातले. खालच्या साईडने 2 आणि वरच्या साईडने 2 आणि बाकीचे हे वेगळे आहेत. वरचा पार्ट वेगळा खालचा पार्ट वेगळा बाकी हे अखंड आहे. तर काहीतरी मला वाटतं 7 का काय हजार रुपये लागले होते ह्या सोफ्याच्या कव्हरला फक्त. आणि कुशन वेगळ्या होत्या. कुशनचे कव्हर सुद्धा वेगळे होते. फक्त सोफा जो कव्हर आहे त्याला 7,000 रुपये लागले होते. तर बऱ्याच वेळची आम्ही बसलो. बाबा आलते चहा प्यायला. तर बऱ्याच वेळची गप्पा रंगल्या. बाबांनी जुनं सगळं सांगितलं आम्हाला काय 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 काय. आणि त्याच्यात मग तुमच्या 1-2 वेळेस कमेंट्स आलत्या की ताई जामखोळी आणि म्हसवर आहे की नाही ताई तर काय उपाय सांगा. तर बसले मग आम्ही बाबांना म्हणलं की तुम्हाला काही माहिती आहे का याच्याबद्दल. तर बाबा म्हणले हा. तर बाबा सांगा जामखेळीवर म्हस काय असतं ते त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे. पहिल्या लोकांना जामखेळ्याच्या चुना निर्मा लावायची. निर्माण चुना मग चांदखेळ जायचं पार पण ती तोंडाला लावल्यावर डाग वगैरे नाही पडणार. तोंडाला नाही लावायचं ते भाग मानीला वगैरे आलेला हा. तर ते सांगते तर पहिले लोक त्यांच्या काळात ते तर काय बाबा चुना आणि निर्मा आणि चुना तेच औषध ते म्हणते. चांदकुळी जिथं आली ना तिथं लावायचं तर ती रात्रीतून ते म्हणतात की 2 दिवसात ती गळून जाती. जोपर्यंत ती गळून जात नाही तोपर्यंत निर्माण चुला थोडासा कालवायचा आणि बरोबर तेवढ्याच जागी लावायचा. तर पहिल्या काळात ढेकणं लिवायचे ढेकणं मारायचा राहते हा ना खरंच बा बेताळ्या डाग पण चेतन सारे
मी तिला डाग पडायची कडे ऐकण्याची चेपत बोकडायला सांगत कानाचे घरांचे काय सांगायचं तुला आता. तुम्ही ना ते चामखिळ्याचं आहे ना बघा करून. आता आम्हाला तर कुणाला नाहीये बरं का, नाही तर आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं, पण मला लाईव्ह पण दाखवलं असतं. चेहऱ्यावर एक्सपेरिमेंट कुणी करू नका. तर समजा कुणाच्या मानेवरती गळ्यावरती शक्यतो चामखुळे येतात तर थोडस लावून बघा एका साईडला. जर गेलं तर चांगलंच आहे. बाबा पण म्हणतात 100% जाईल. तर आम्हाला काय अजून एक्सपिरियन्स नाही त्याचा. हा एक्सपिरियन्स नाही आणि आम्हाला या गोष्टीबद्दल काही माहितीही नव्हतं म्हणून एवढे दिवस तुम्हाला सांगितलं नाही. बार त्याच कमेंट्स येऊ राहिल्या एका ताईंच्या की त्या म्हणतात की तुम्हाला मी एवढ्या वेळ कमेंट टाकली तरी सुद्धा तुम्ही रिप्लाय देणार सांगा ना पण उपाय. आता माहिती नसल्यावर कसं सांगणार ना. तर सहज बाबांसोबत आता बसल्या बसल्या विषय निघला तर त्यांना विचारलं तर त्यांना म्हणजे माहिती होतं. बरं झालं. फिसका झाल्यावर रुचीचे घालायचा. हा फिस्क झाल्यावर रोईचं चिक्के फिसका आल्यावर रुईचं चिक. हा फिस्क म्हणजे बेंडच म्हणतात ना बाबा. रुईचं चिक्के म्हणतात जागेवर जिरतं. आणि आणखी एक बाबा तुम्ही ते कावीळ का कामीन काय झालं काय ते माळ घातलं मी मुळे उपटून माळ घातलं कोणी येतो. उन्हाळ्याच्या मुळ्या हा ते कामीन का कावीळ झाल्यावर कोणतं तरी झाड आहे ते बाबांना माहितीये. त्याचे ते मुळ्या उपटतात त्याचे असे धाग्यामध्ये ओवून माळ करतात आणि ती माळ गाळ्यामध्ये घालायची. किती दिवस बाबा? 3 दिवस. तर ते बरेच आमच्या गावात वगैरे कुणाला झाले ना तर ते बाबांकडे येत असतात ती माळ घालायला आणि फरक पडतो त्याने. हो बऱ्याच जण आमच्या गावामध्ये पण सगळ्यांना म्हणजे असा बाबाटा झालेला आहे की बाबांच्या हातचा गुण येतो म्हणून. आणि बघा जुनं ते सोनं असे रामबाण उपाय घरगुती असे केले ना तर कधीही चांगले. नाहीतर बाबा काय करतात त्यांच्याकडनं एक नारळ गुण आल्यावर एक नारळ द्या म्हणते. हा तेच बाकी काही घेत नाही. आणि असं मग घाला दवाखान्याला चक्रा आणि आणा टॅबलेट खा टॅबलेट तरी फरक पडत नाही. पण हे बघा जुन्या उपायांवर चांगले रामबाण उपाय सांगतात हे बाबा. ते चांगलं तुम्ही ट्राय करून पहा आणि आम्हाला पण सांगा. पण चेहऱ्यावर ट्राय करू नका प्लीज, कारण आम्हाला काही त्याचा काहीच एक्सपिरियन्स नाहीये. पण बाबा म्हणतायत 100% जाईल म्हणून. म्हैस जी म्हस असते ना ती आणि चामखळ मला असं वाटतं म्हशीपेक्षा चामखळ पटकन जातील कारण ते छोट्या असतात ना. पहिले जायचे बा. हा? पहिले पहिले काय आता पण जातील ना चामखळी तिची वेगळी काही झाली. वेगळी काहीतरी. आणि बाबा म्हणतात मानल्यावर जाणार 100%. फक्त आम्ही त्याचा प्रयोग केलेला नाही म्हणून सांगतोय. पण 100% जाणार ते म्हणतात मानल्यावरती काही खोटं सांगणार नाही. असती ना घरामध्ये तर मग दाखवलं असं थोडंसं ट्राय करून. पण कोणाचंच नाही बळच कुठे मग काही लावून दाखवतात. हा मानीला वगैरे कुठं असल्या कोणाच्या तर एका जागेवरती नॉर्मल थोडासा निरमा आणि थोडासा चुना लावून पहा. एक किती वेळ ठेवायचं बाबा? तर मला असं वाटतं ज्या जागी आहे ना चामखुळी त्या जागी लावून ठेवायचं. मला रात्रीचं असं वाटतं रात्री लावून ठेवलं ना तर सकाळपर्यंत ती गळण नाही. 1 दिवसात गाळेल तरी 2-3 दिवसात गळणच. लावून ठेवायचं तिथे डेली रात्री. म्हणजे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लावच. जामखिळीबद्दल पण आपल्याला छान असा बाबांकडून उपाय भेटला. आणि बऱ्याच वेळचा आमच्या इतक्या गप्पा रंगल्या तर बाबांनी छान अशी गोष्ट पण सांगितली आम्हाला. म्हणजे सांगायलाच लागली होती तर बाबांना म्हणलं थांबा आपण आपल्या सबस्क्रायबर फॅमिली सोबत सुद्धा शेअर करू. तर आज आम्ही काम वगैरे सगळं सोडून दिलं. म्हणजे आम्हाला इतकं ऐकायला छान वाटलं की कधीतरी अशा बाबांसोबत म्हणा अशा गप्पा ऐकायला खूप छान वाटतात. त्याच्यामुळे आपण सगळं काम बाजूला ठेवून दिलं आणि आज आम्ही म्हणजे फुल एन्जॉय मध्ये गप्पाच मारले. गप्पा म्हणजे ही खरी रिअल घडलेली गोष्ट आहे बाबांबरोबर. काय झालं बाबा? मोठ्याने सांग बाबा. पहिले भूत निघायचे लोक यायचे. रात्री आलो मी 10 वाजता कांबरवान तर माझ्या संग भूत चाललं. आणि कामरगावला कशाला गेले होते तुम्ही? कांबरवान आलो बाहेर यायचं होतं. रात्रीचं गावाला गेले होते. चित्रपटावर आलं गावात तिकडून आता अंधार बाळा. पाय आलते का? हा कुठून? कांबरवान तिथूनचा डेस्टिनी मग पाय जायचं. रात्रीचं का दिवसा? रात्री हा मग 10-11 वाजले. माझं सगळं भूत चालला सगळं जाताना कडे नाही. मग लेडीज होती का जेंट्स होता? नाही बाया होती. कोणी मी पार दिने काय आणि मोर आलो होते पण ते गैप झालं. आणि ते पळालं मी दगड आले कोणीकडे बराबर 12 डोंगराचं पोटणार एवढी घरी आलोच माहिती म्हातारी मला खावला लागली. इतक्या रात्र काय नाही काल केलं नाही बरोबर. म्हणजे आता भूत तर कोणी पाहिलं नाही पण बाबा असं सांगतायत की कांबरगाववरनं ते येत होते रात्रीचे एकदा पाय आणि त्यांच्या बरोबर म्हणजे असं चालत होतं. एक लेडीज होती तर बाबांनी कोण आहे म्हटलं तर ते लगेच गायब झालं. बाबा घाबरले आणि बाबांनी दगड उचलले आणि दगड असे फेकत बाबा पळत सुटले आणि तशीच घरी आले. तर पहिले म्हणजे होते का खरोखर बाबा होतं? आणि मग भूतानं कसे देऊ गाडी लागले होते नगर गाडी चालली बघ आता खाडका जाऊ बस टाकले बंद घेऊन हार मारायची पहिले खरी गोष्ट. हरण का मारायचे पहिले? हारने खायचे भोगाचा खायचे? हा नाही
बरं, बापरे बरं. पूर्वी लोक हरणं पण खायचे आता त्याच्यावरती तर बंदी आलेली आहे हरणाला जर मारलं तर काय होतं हे सगळ्यांनाच माहिती हो आहे. आणि डोंगराचा सगळं फॉरेस्ट एरिया झाला आणि हा फॉरेस्ट एरियावरून आठवलं मला की एका ताईंची कमेंट्स आली 2 वेळेस आली की ताई तुमच्या शेजारी डोंगर आहेत तर त्या डोंगरावर झाडे लावा. तर आता ते आपला एरिया नाही त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही, ते फॉरेस्ट एरिया आहे त्याच्यामुळं तिथं झाडे लावणं पॉसिबल नाही. तर आजूबाजूचे जेवढे गाया म्हशी वगैरे आहेत बकऱ्या वगैरे ते सगळे तिथं चालायला जातात त्याच्यामुळे झाडं वाढणं तिथं पॉसिबल नाहीये. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं असल्यामुळे आपल्या हद्दीमध्ये ते काहीच येत नाही आपण तिथं काहीच करू शकत नाही फक्त गुरं चारायला नेऊ शकतो बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर परत दुसरं काहीतरी सांगतायत बाबा हरणाचं तर बाबा आणि सांगतायत हे अगोदर पण बाबाने हरणाचं सांगितलं होतं मला मला सांगितलं होतं. मला पण सांगितलं होतं पण भरपूर दिवस झाले माझ्या लक्षात नाही की बाबा ते पण सांगा बरं काय ते हरण रक्त काय होत होतं. हरण म्हणून भुचक बनून गोळी लागली तर झालं तपशी पानाने शांत पडतं तिथं बांधाऱ्यात. बाबा सांगतात कुठं बांधाऱ्यात का विहिरीत का बांधाऱ्यात येरी बांधारा आहे मोठा म्हणजे कवड्या तिथं जाऊन त्याचं नाव बांधारा आहे तिथं बस टाकलं ना आराम फुकलं बंदी भुतच होतो. भूत होतं म्हणजे हरणाच्या रूपात भूत होतं म्हणते ते. त्याला गोळी मारली तर त्यांनी पिंपळाचं असं झाड होतं छोटं रक्त ते पुसलं. पान तोडलं आणि रक्त पुसायला लागलं असं पायाचं खरी गोष्ट मध्ये हा? हा मग तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे का आणि मग पाहिलं ना बघतो आता शिकायला जात आम्ही हा? त्यांच्या बरोबर शिकारीला जायचे बाबा बघा पहिले आपल्या गावात लय गंजी गेला 10-12 काय बंदुकी होते आज बंदूक आपल्या घरातच आहे आता गावाचं काय आता गावात सांगतो लय दंडाच्या हा ना हरणं मारली का लगेच खायला आम्ही वाटी घालायची. पहिले पूर्वीच्या काळात ना हा म्हणजे ते काय म्हणतात ना आधी मानव बघा पूर्वीचा काळ कसा व्हायचा की कसे ते पहिले खाण्यापिणं एवढं नव्हतं त्याच्यामुळं जमिनीतले कंदमुळं हे याच्यावरच म्हणजे झाडाची पानं याच्यावरच आधारित होते पहिले लोक. तर आता जसं जसं काळ बदलत चाललाय तसं तसं आता ह्या गोष्टी कुणी करत नाही एवढं खात वगैरे नाही पण आता त्यांच्या काळामध्ये हरणं सशे त्यांना नव्हतंच खायला तर मग काय करतील लावला काय दात किलो चिपाची काय सांगत होतं बा. सशे लावरा पता नाही काय काय सांगताय त्यावेळेस 1 रुपयाला किंमत होती आता 1 रुपया म्हणजे कुठं पण आपली लहान मुलं सुद्धा 500 रुपयाचे किंवा 100 रुपयाची नोट घेते तर 1 रुपयाची त्यावेळेस 1 रुपया असं पडलेला असतो तरी बा कोणी त्याच्याकडे पाहत नाही आता उचलत सुद्धा नाही. आणि बाबा सांगतात का आमच्या हक्काच्या लग्नाच्या टायमाला रुपयाला बैल विकला म्हणजे त्यावेळेस बैलाची किंमत 1 रुपया होती आणि आज त्या बैलाची किंमत लाखानी आहे म्हणजे किती जमाना बदललाय बघा. तर भारी वाटलं आज आम्हाला नाही का जुन्या गप्पा ऐकून आता ते माझ्या स्वप्नात आता हरण असं रक्त पुसताना येईल मला असं काही ऐकलं मग ते 2-3 दिवस डोक्यात जात नाही तर आता 100% आज स्वप्नामध्ये हरण असं रक्त पुसताना या ना ती खैसा असेल नंतर लोक कसं काय गेला गोळी लागलं त्याच्या रूपात असं असं काही खुशी हा म्हणजे पहिलं आता आहे असं काही आपण विश्वास पण ठेवू शकत नाही कुणी आपल्याला सांगितलं तरी आपण विश्वास ठेवू शकत नाही. पण आता बाबा म्हणजे हे किती वर्षापूर्वी आता सध्याचं बाबाचं वय एवढं आहे तर ते त्यांच्या जमान्यात सांगतायत की असं काही सर्व त्यांनी पाहिलेलं आहे ते सांगतात आम्ही असं जातो ना होत्या म्हातारा सांगतो शिकारीला रस्त्याने चालले ना तर भूत अडवायचे ते असं सांगतायत त्यांच्या जमान्यात. आता जे आपले डेली ब्लॉग बघतात त्यांना तर माहिती बाबांचं वय किती आहे पण तरी जे नवीन असेल तर त्यांना सांगते की बाबांचं वय आता सध्या 99 वर्ष रनिंग चालू आहे. तर त्याच म्हणजे 99 वर्ष बॅक गेल्याच्या नंतरचा काळ तुम्ही म्हणजे विचार करू शकता की कसा असेल नाही का. बाबांनी इंग्रज वगैरे पण पाहिलेले आहेत. हा गोरे लोक सगळे पाहिले ते घोड्यावर यायचे बाबा छोटे होते ना म्हणजे छोटे म्हणजे कळत होतं तर बाबांना बिस्किट वगैरे द्यायचे ते है ना बाबा आंबे हा गाड्या यायचे घोड्यावरती यायचे पांढऱ्या घोड्यांवरती. महात्मा गांधी होते ना तुमच्या वेळेस जवाहरलाल नेहरू सगळे पाहिले हा महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सगळे पाहिलेत बाबा म्हणते त्यांच्या वेळेस सगळे होते. तर असं जुन्या गप्पा सांगणार पण कोणी भेटणार नाही आमच्या बाबा मला असं वाटतं एकमेव काही इंग्रज बिग्रज पाहिलेली आहेत यांनी सगळे नाही का. सगळं काल पाहिलं इंग्रज म्हणजे कुठं डोंगरावरती यायचे काय आपल्या गावच्या गोर लोक लोह्याचे गोडे गोरे लोक म्हणतात बाबा डोंगराने गोळ्या असो गाड्या यायचे हो ना आम्ही बियाचो ना गोळा करायचो तिकडे डोंगराने हा. आम्हाला खायला तर आम्हाला द्या वाटत इथं म्हणजे इटण्या राहणार कमी यार म्हणत असतील ते आणि हे त्यांना घाबरायचे आम्हाला खायला द्या जीवराचे बिचारी पण आम्हाला द्या वाटत त्यांचं भेव वाटायचं बंदुकीन मग ते पाहिजे हो म्हणजे इंग्रज बिंग्रज सगळे पाहिले हा? त्याला गोर लोक इकडे इथं यायचे ना? हा तर आत्ताच्या काळामध्ये आपले मुलं झाले किंवा आपल्याला सुद्धा ताई म्हणजे इतिहासामध्येच हे सगळं लिहून पानावर छापीला आलेलं आहे पण म्हणजे लाईव्ह कुणी पाहिलेलं नाही.
पण बाबांनी पाहिले म्हणजे कमाल आहे या गोष्टीची. आणि सांगतात पण आम्हाला असं कधी बसलं गप्पा रंगल्या ना आता आहे ना भरपूर दिवसातून गप्पा रंगल्या आमच्या, त्याच्यामुळे आम्ही सगळं कामच सोडून दिलं आणि गप्पाच मारत बसलो. अरे देवा. पण बाबा तुम्ही कशाला इंग्रजी येऊन द्यायचे आपल्या इथे डोंगरावरती लावायचे मग ना. आता आम्ही पोरजेंचं ना आम्हाला द्यावा. पोरजींचा म्हणजे बालपण किती लहान होतं होते तुम्ही त्यावेळेस? कुठं सांभाळायचं गुरु असं मोठा द्यावा. 10-12 वर्षाचे असतात ना, 12-15. तुम्ही गुरं सांभाळायचे का तेव्हा? हा शाळेत बिळेत नव्हती जात का? शाळा काय झाली शाळा कशाची त्यावेळेस? शाळाला काय ना गुरु नाही बैला गुरु सांभाळायची. बैलन गुरं. तिकडच मग डोंगरावरती इंग्रज यायचे घोड्यावर हा. आणि यांना बोलून बिस्किट वगैरे द्यायचे है ना, खायला द्यायचं आम्हाला ते है ना? पण ते आम्हाला बी आवडतं पण ते जेवढं आहे तेवढं. है? ते करायचं काम खरं गोल लोक हं. सारे घोडे जो खाली नाही भाऊ. चला मग आता गप्पा भरपूर झाल्या तर पसारा इतका पडलाय कारण कुणीकडे कपडे कुणीकडे भांडे सगळीकडे कुठं झाडू मारायचा पडलाय. तर आता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं मुलं दिवसभर इतका पसारा करून ठेवतात ना का विचारूच नका. मग आम्ही एकदाच दिवसभर नाही आवरत, दिवसभर काही एक्स्ट्राची कामे असते ते करत असतो आणि एकदाच 5 वाजले की आता हे बघा 4:45चा टाइम झालाय. तर आजचा ब्लॉग इथंच थांबतो आणि म्हणजे आता इथून पुढं आमचा संध्याकाळचं रुटीन सुरू होणार आहे. हा आता 6 वाजेपर्यंत सगळी क्लिनिंगच जाईल. दार घर भांडे कुंडे किचन मुलांनी सगळा दुनियात पांगवलेला पसारा आणि मग तिथनं पुढं स्वयंपाक, मग बाकीचे कामं. जो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल त्याचं एडिटिंग ते असतं पुन्हा 12-12:30 वाजेपर्यंत. तिथनं पुढं मग आमचा रेस्टचा टाइम. तर चला भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, बाबांच्या गप्पा कशा वाटल्या नक्की सांगा. आणखी काही गोष्टी बाबांच्या आयुष्यातल्या जाणून घ्यायच्या असतील कशाबद्दल तर ते सुद्धा सांगा. निदान तुमच्या याने आम्हाला तरी ऐकायला मिळतील आणखी काही गोष्टी आणि तुम्हाला सुद्धा ऐकायला मिळतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.